गुड इव्हनिंग सर्वांना. सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये जी मोठे पद निर्मिती झालेली आहे 10,846 एकूण पदे भरल्या जाणार आहेत. यामधील आपल्याला जे सरळ सेवा भरती करिता महत्त्वाचे आहेत यामध्ये लिपिक पदे आहेत. यामध्ये दोन्ही पदाचा समावेश आहे, कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक. एकूण 408 पदे भरली जाणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे. अभ्यासाला सर्वांनी आता लगेच लागायचं आहे. सर्वात महत्वाचं डिपार्टमेंट आहे अन्न आणि औषध प्रशासन विभाग. यामध्ये पात्रता काय असणार आहे, लिपिक पदाकरिता पगार किती असणार आहे, तसेच बुक लिस्ट या पदासाठी कोण एक्झाम घेणार आहे, टीसीएस का आयबीपीएस का एमपीएससी मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे, त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे, तसेच परीक्षा कोण घेणार आहे ते आपण पाहत. तसेच परीक्षा कधी होणार आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे. तर त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये अन्न औषध प्रशासन विभाग बॅच 2024 सुरू करण्यात आलेली आहे. लिपिक पदाकरिता त्याला कार्यकारी सहाय्यक हे नवीन नाव पडलेलं आहे. कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता बॅच सुरू करण्यात आलेली आहे. 408 पद आहेत. महत्वाचं डिपार्टमेंट आहे. यामध्ये बाकी याच्यापेक्षा चांगला पेमेंट स्केल असते. यामध्ये विषयाचा समावेश आहे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके. आपण त्याला जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान असं म्हणतो. यामध्ये महाराष्ट्र इतिहास असेल, महाराष्ट्र भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, चालू घडामोडी या उपघटकाचा समावेश असतो. तर बॅचचे वैशिष्ट्य आहेत आपल्या दररोज डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहेत. लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे. तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज प्लस ई बुक नोट्स फ्री मध्ये मिळणार आहेत. तसेच आपल्या अकॅडमीमध्ये अन्न औषध प्रशासन विभागामध्ये जे महत्वाचं पद आहे लिपिक या पदाकरिता शॉर्ट नोट्स अवेलेबल आहेत. मराठी व्याकरणच्या असतील, इंग्रजी व्याकरण आहे, गणित, बुद्धिमत्ता, जीके, सामान्य न्याय विषयाचे 12,000 वन लाइनर शॉर्ट नोट्स आहेत. तसेच सामान्य न्याय जीकेचे 6,000 एमसीक्यू स्वरूपामध्ये पण नोट्स अवेलेबल आहेत. प्रश्नांचे सगळे याच्यामध्ये ज्या नोट्स आहेत त्याचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. प्रश्नांचे सखोल विश्लेषण करण्यात आलेलं आहे. तसेच नवीन आयबीपीएसच्या पॅटर्ननुसार प्रश्न घेण्यात आलेले आहे. परीक्षा भूमिक मांडणी असलेल्या एकमेव मार्केटमधील नोट्स आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे किंवा नोट्स घरपोच मागवायचे आहेत त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या मोबाईल क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याला बॅच विषयी तसेच नोट्स विषयी सविस्तर माहिती मिळणार आहे. तर आपण जे महत्वाचं पद आहे लिपिक यामध्ये 408 पदाची भरती जी करण्यात येणार आहे. यामध्ये आपण आरटीआय टाकलेला आहे. नेमकी एक्झाम कोणामार्फत घेतली जाणार आहे, आयबीपीएस संस्था घेणार आहे का टीसीएस का एमपीएससी कडे हे पद वर्ग केले जाणार आहेत. ग्रुप सी मध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी परीक्षा एमपीएससी मार्फत कंडक्ट केली जाते त्यामध्ये या पदांचा समावेश करण्यात येणार आहे का, ती जी माहिती आपल्याला आरटीआय मधनं मिळाली लगेच आपल्याला अपडेट सांगण्यात येणार आहे. तर यामध्ये 2 पदाचा समावेश आहे, कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक. वित्त विभागाने या पदांना मंजुरी दिलेली आहे. बऱ्याच वर्षानंतर या डिपार्टमेंटमध्ये पदभरती निघलेली आहे. तर या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे, फायदा घ्यायचा आहे. फर्स्ट आहे यामध्ये 4 विषयाचा समावेश आहे. आपण डिटेल मध्ये पाहूया. अभ्यासक्रम काय असणार आहे. मराठी सेकंड सब्जेक्ट आहे, इंग्रजी थर्ड आहे, सामान्य ज्ञान किंवा आपण त्याला जीके किंवा जीएस असे म्हणू. ठीक आहे. आणि चौथा जो विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी. यावरती प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातात. 25 चूक 100. एक प्रश्न 2 मार्काला विचारला जातो. ठीक आहे. 100 प्रश्न 200 गुणाकरिता 200 मार्काचा पेपर असणार आहे. ठीक आहे. निगेटिव्ह सिस्टीम वगैरे याला जर एमपीएससी मार्फत जर पेपर कंडक्ट केला गेला तर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. सरळ सेवा भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. ठीक आहे. मी बोर्डवरती लिहून देतो.
निगेटिव्ह मार्किंग 1/4 म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर एका प्रश्नाचे मिळालेले गुण वजा केले जातात एमपीएससी मार्फत जर परीक्षा घेण्यात आली तर. नाहीतर आयबीपीएस कंपनी किंवा टीसीएस मार्फत जर परीक्षेचं आयोजन करण्यात आलं तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असत नाहीये. तर आपल्याला पाहायचं आहे महत्वाचं यामध्ये संदर्भ ग्रंथ कोणती पुस्तकं आपल्याला अभ्यासायची आहेत याविषयी आपण माहिती पाहूया. पहिला सब्जेक्ट आहे मराठी. याकरिता आपल्या अकॅडमीच्या शॉर्ट नोट्स अवेलेबल आहेत. शब्दसंग्रह तसेच तुम्हाला जर ऑथेंटिक बुक जर रेफर करायचं असेल तर मोरा वाळिंबे या लेखकांचं बुक आपण अभ्यासाकरिता वापरू शकता. नेक्स्ट विषय आहे इंग्रजी. इंग्रजी या विषयाचे पण PYQ MCQ आपल्या अकॅडमी मध्ये उपलब्ध आहेत. इंग्लिश हँड रिटन नोट्स पण आहेत. तसेच तुम्हाला संदर्भ ग्रंथ म्हणून पाल अँड सुरी या लेखकांचं तुम्ही बुक रेफर करू शकता. तिसरा विषय आहे सामान्य ज्ञान, त्यालाच आपण जीके किंवा जीएस म्हणतो. यामध्ये PYQ MCQ पण नोट्स अवेलेबल आहेत. तसेच वन लाइनर क्वेश्चन जे आहेत ते पण अकॅडमी मध्ये अकॅडमी मध्ये उपलब्ध आहेत. आपल्याला प्रत्येक जर घटक पाहायला गेला तर भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलसाठी विद्यार्थ्यांनी के सागर पब्लिकेशनचं खतीब या सरांचं बुक रेफर करायला पाहिजेत. तसेच आपल्या अकॅडमीच्या महाराष्ट्राच्या भूगोल या विषयाच्या नोट्स पण अवेलेबल आहेत. राज्यघटना असेल, राज्यघटनेकरिता यामध्ये 1 ते 50 पर्यंतचे कलम आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजेत. याच्या पण शॉर्ट नोट्स उपलब्ध आहेत किंवा तुम्ही कोळंबे या लेखकांचं बुक रेफर करू शकता. त्यानंतर चालू घडामोडी या विषयाकरिता डेली न्यूजपेपर किंवा मार्केटमधील कोणतंही एक चांगल्या पब्लिकेशनचं मॅगझिन तुम्ही जर रीड केलं तर हमखास तुमचे पैकीच्या पैकी मार्क बरोबर येणार आहेत. याकरिता तुम्ही न्यूजपेपर मध्ये मठा किंवा लोकसत्ता हे डेली न्यूजपेपर रीड करू शकता. 3 ते 4 महिन्याचा अवधी आपल्याला परीक्षेला मिळणार आहे. तर आतापासून आपण तयारीला लागायचं आहे. 200 पैकी तुम्हाला माहिती आहे सरळ सेवा भरती ग्रुप सी चा या पदाचा 170 प्लस कट ऑफ लागतो, ओपन असो किंवा कॅटेगरी मधील विद्यार्थी असो. ठीक आहे. तर नेक्स्ट विषय आलेला आहे 4 नंबरचा. यामध्ये बुद्धिमत्तेकरिता तुम्ही जेवढी चांगली प्रॅक्टिस करसाल आपल्या अकॅडमी मध्ये दररोज 2 PM ला दुपारी 2 वाजता फ्री लेक्चर आयोजित केलेला आहे. त्या तुम्ही लेक्चर पाहू शकता. तसेच आपल्या अकॅडमीच्या शॉर्ट नोट्स पण उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला ट्रिक्स वगैरे सांगण्यात आलेल्या आहे प्रत्येक चॅप्टर वरच्या. तर जीएस मधील भूगोल, राज्यघटना पाहिलेला आहे आणि इतिहास राहिलेला. महाराष्ट्राच्या इतिहासाकरिता तुम्ही 11वी स्टेट बोर्ड जुन्या सिलेबस वरचं बुक वापरू शकता. महाराष्ट्राचा इतिहास सर्व समाज सुधारक वगैरे त्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतर पाहूया आपल्या अकॅडमी मध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका याकरिता अंतर्गत आणि सरळ सेवा या दोन्ही बॅच एकत्रित आपल्याला जॉईन करण्याकरिता नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे. बॅचचे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असणार आहे. सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे. तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स मोफत मिळणार आहेत. तसेच लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे. फक्त ऑफर चालू आहे. 2500 रुपयामध्ये आपल्याला 1 वर्षाकरिता बॅच जॉईन करता येणार आहे अंगणवाडी सुपरवायझर करिता. तसेच मुंबई मनपा बॅच 2024 ही बॅच सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये आपल्याला सर्वांना माहितच आहे लिपिक, त्याला आपण कार्यकारी सहाय्यक हे पद म्हणतो. 1846 या पदाकरिता मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरायला जर काही अडचण असेल तर आपल्या अकॅडमीशी संपर्क साधायचा किंवा युट्यूब वरती तुम्हाला अकॅडमीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. यामध्ये सविस्तर डॉक्युमेंट काय लागणार आहेत, कोण पात्र असणार आहे किंवा डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. यामध्ये विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. मराठी असेल, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके चारही विषयासहित मुंबई विशेष माहिती या पण उपघटकाचा समावेश बॅच मध्ये केला जाणार आहे. संपूर्ण तयारी आपल्याकडून चांगल्या प्रकारे करून घेतली जाणार आहे. तसेच बॅचचे वैशिष्ट्य दररोज डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास अवेलेबल असणार आहेत. लेक्चर जर मिस झाले तर आपण कितीही वेळा लेक्चर पाहू शकणार आहात.
नवीन पॅटर्न नुसार टेस्ट घेतली जाणार आहे आपली। तसेच सर्व विषयांच्या ई बुक नोट्स आणि टेस्ट सिरीज आपल्याला ऍप मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तर अधिक माहिती करिता संपर्क करण्याकरिता आपल्या अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याला सविस्तर माहिती मिळून जाणार आहे। बॅच जॉईन करण्याकरिता अन्न औषध प्रशासन विभाग 2024 आणि मुंबई महानगरपालिका यामध्ये लिपिक पदाच्या मोठ्या प्रमाणावरती पद भरती निघाली आहे। या संधीचा तुम्ही उपयोग घ्यायचा आहे, वाया जाता कामा नये। सर्वांनी अभ्यासाला लगेच सुरुवात करायची आहे। या 2 ते 3 महिन्यामध्ये या एक्झाम होणार आहे। जे विद्यार्थी टायपिंग इंग्लिश आणि मराठी ज्यांच्याकडे आहे ते क्वालिफाय फॉर्म भरू शकणार आहात। ठीक आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी तयारीला लागायचं आहे। आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। ठीक आहे, थँक्यू सर्वांचे।